माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका। जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय। 26 तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या डीबीटीला पैसे येतील। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी अपडेट। संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यासाठी महत्त्वाची घोषणा केली। तर आत्ताच तुम्ही कालची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या महिला नोकरी करतात तर अशा महिलांचा विचार केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा अजितदादा पवार यांनी केलेली आहे। आणि याचपूर्वी मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलं की ज्या महिला निकषामध्ये बसत नाही आहेत, 5 निकष आहेत। एक म्हणजे त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, दुसरा निकष म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे स्थलांतरित महिला ज्यांचं एका ठिकाणाहून परराज्यामध्ये स्थलांतर झालेलं आहेत अशा लाडक्या बहिणी असतील। आणि चौथी महत्त्वाची बाब म्हणजे दुबार नोंदणी, एकापेक्षा जास्त नोंदणी केली असेल तर अशा महिलांचं देखील व्हेरिफिकेशन होईल। आणि त्यानंतर एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो। म्हणजे सध्या व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि हे व्हेरिफिकेशन कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे, अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली होती। आणि नुकतीच उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली। त्यामुळे ज्या अपात्र महिला आहेत आता यांच्या संदर्भात पुढे काय निर्णय घेतला जातो तर याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अपेक्षित आहे की आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की या महिलांचा विचार केला जाईल, परंतु या संदर्भात GR आले नाही आहे, कुठली नोटीस आली नाही आहे, केवळ त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय निर्णय होतो हे येत्या दिवसात समजेल। तसेच यूट्यूबवरती सर्च केला असता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो 26 जानेवारीपूर्वी जमा होणार आहे। आजपासून हप्ता जमा झालेला आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत, असे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती येत आहेत, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे। साधारणतः 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो डीबीटीद्वारे पैसे येण्यासाठी। त्यामुळे साधारणतः 23 ते 24 तारखेपासून आधार संलग्न बँक खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील। तर अशी अधिकृत घोषणा आदित्य तटकरे असतील किंवा मंत्री असतील तर यांनी केलेली आहे। ज्या अपात्र महिला आहेत यांच्या संदर्भात विचार करण्यात येणार आहे, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे। तर या संदर्भातला निर्णय लवकरच होईल, परंतु आता ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही तर त्यांना हे सरसकट 1500 रुपये येणार आहेत। आणि साधारणतः 4000 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत तर यांनी स्वतःहून पुढे होऊन त्यांचा जो लाभ आहे त्यांना कळलेला आहे की आपण अपात्र आहोत, म्हणून हा लाभ त्यांनी पुन्हा परत केलेला आहे। यांचे मागचे पैसे घेण्यात आलेले नाही आहेत, केवळ त्यांना अर्ज दिल्यामुळे यापुढील हप्ते मिळणार नाहीत, अशा प्रकारची माहिती समोर येते। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।